तर आता मी इथे आहे ना घेतले होते पापड बनवायला आणि कारण गरम गरमच होते पीठ, त्याच्यामुळे मग पटपट करत होते आणि मुलं पण आले होते हेल्प करायला मला. कारण मी म्हटलं मी गरम गरम आहे तोपर्यंत पीठ पटकनच ते लाटले जातात आणि छान होतात, चिरा वगैरे पडत नाही म्हटलं. तर मुलं पण शाळेतून आले होती, माझी घरातली सगळी कामं करून मी लगेच करायला घेतले होते. आणि मग सिद्धू होता माझा, त्याने मला गोळ्याला दिल्या होत्या बनवून आणि तो गेला होता. मग वेदू बोलला मम्मा मी सुकायला टाकायचं हे मदत करू का? तर म्हटलं चालेल कर म्हटलं. मग तो सुनी लाटून दिला की तो लगेच फॅन खाली टाकत होता आणि सिद्धूने पूर्ण सगळ्या गोळ्या बनवून दिल्या होत्या, मला परातीमध्ये ठेवल्या होत्या आणि तो गेला होता तिकडे मग बाहेर थोडंसं. तर मग म्हटलं ठीक आहे, मी आता सगळे बनवून घेते पटपट, गरम आहे आणि तू टाक म्हटलं सुकायला. त्याने एकदम मस्त छान असे फॅन खाली सगळे वेगवेगळे ठेवले होते, कारण फॅनचं फास होता त्याच्यामुळे ते काय माझे बनवून होईपर्यंत अर्धे सुकले पण होते पापड. तर म्हटलं बरं झालं मग थोडे थोडेसेच केले, कारण आहे ना हे जास्त करायला पण एवढे जमणार नाही, म्हणून मग मी थोडे थोडेच करायला घेतले. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे ना मला पापड करायचे होते, त्यामुळे मग मी ना सकाळी लवकर थोडीशी पटपट कामं आवरून घेतली, कारण मग काहीच सुरुवात केलेली नाही मी. कारण मागच्या वर्षी फक्त उडदाचे पापड बनवले होते, यावर्षी तर काहीच सुरुवात केली नाही. कारण उडदाचे पापड बनवले आणि बाकीचे म्हटलं गावाला जाऊन बनवेल, पण गावाला गेल्याने दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू झाला, तर अगदी इकडे शाळा सुरू झाल्या जून महिन्यात, तरी मग मी आले पण काहीच करणं झालं, कारण डेली पाऊस होता त्यामुळे काहीच झालं नाही वाळवण्याचे पदार्थ. आणि ह्या वर्षी म्हटलं अजून टाईम आहे, 1 महिना आहे सुट्टीला, तोपर्यंत आता सुरुवात करून घ्यावं. मग थोडे थोडेसे मग करायला घेतले, कारण आज सिद्धू माझा घरी होता. तर म्हटलं पापड करायचे मला. तर बोलला मग मम्मा मी मदत करू का? म्हटलं काय करशील बाळा? तर म्हणतो मी तू काय सांगशील ते. म्हटलं आता काय सांगशील? म्हटलं लाटता येणार नाही म्हटलं बाळा तुला. नको म्हणतो मी गोळ्या बनवून देईन. म्हटलं ठीक आहे गोळ्या बनव. तर मग त्याने थोड्याशा गोळ्या दिल्या बनवून. मग त्याला असं वाटत होतं की मला लाटायला द्यावं मम्मीने. मग एक दिली लाटायला, पण पूर्ण पोळपाटाला त्याने चिटकून ठेवली. म्हटलं नको, तो बोलतो नाही जमणार मला. मग म्हटलं ठीक आहे. तर मग त्याने सुकायला घालायला पण मध्ये हेल्प केली. तर हे बघा एवढेच केलेले आहे पापड, मी काही जास्त नाही केलेले पापड, कारण आहे ना जेवढं शक्य होईल तेवढंच करायचं म्हटलं. कारण आहे ना मला एकटीलाच एवढं हे करायचं होतं, लाटायचे होते, म्हणून मग मी ना थोडेच करून घेतले. कारण म्हटलं आहे ना जास्त वेळ बसायला पण आपल्याला त्रास होतो आणि ते पीठ मेन म्हणजे थंड झालं की त्याला सगळ्या चिरा पडतात, म्हणून आहे ना मग मी थोडंसंच करणार आहे. कारण गरम गरमच लाटले की छान होतात पापड, आणि म्हणून मग मी थोडेसेच करायला घेतले. कारण म्हटलं नको, कारण उडदाचं पीठ आहे ना ते पीठ ठेवलं भिजून 2 दिवस राहतं ते, कारण जेवढं भिजेल तेवढं ते चांगले होतात पापड. तसं तांदळाच्या पिठाचं नाही, जेवढं केलंय ना तयार की तेवढं लगेच पटपट गरम असतानाच लाटले तर छान होतात, नाही तर मग त्याला सगळं चिरा पडतात आणि मग ते सुकल्यावर पण त्याचे असे तुकडे वगैरे पडतात. मग त्यामुळे गरम गरम असतानाच छान लाटले जातात आणि छान आकार पण येतो आणि मग होतात पटपट उरकतात. थंड झाले होते पटकन लाटले पण जात नाही, म्हणून आहे ना मग म्हटलं थोडं आपल्याला एकटीला जेवढं शक्य होईल 1-1.5 तासात लाटता येईल एवढ्याच हिशोबाने मी केलं. आणि मग म्हटलं नाही आता थोडंसंच करायला पाहिजे, कारण आपण एकटंच आहे, हेल्पला आपला कोणी नाही आहे. तर म्हटलं नको, आपल्याला जेवढं सगळी कामं घरातली उरकून जेवढं शक्य होईल तेवढं करायचं. तर चला, तुमची झालीत का वाळवणाचे पदार्थ तयार? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला.